प्रकार पहिला. आज आपण मिरच्यांच्या लोणच्यांचे 2 प्रकार पाहतोय. त्यासाठी इथे मी 125 ग्रॅम मिरच्या घेतल्या आहे आणि ह्या छान तिखट अशा हिरव्या मिरच्या आहेत. तर मिरच्यांना भागामधनं मी कट करून घेतलं आहे, म्हणजे एका मिरचीचे 2 भाग असे करून घ्यायचे आहे. तर सगळ्याच मिरच्यांचे मी बघा याप्रमाणे मधनं कट करून घेते आहे. तर सगळ्या मिरच्या कट करून झालेल्या आहे, एका भांड्यामध्ये काढून घेतल्या. आता इथे मी 4 मोठे लिंबू घेतलेले आहे आणि त्या लिंबू कट करून घेते आहे. तर एका लिंबाचे मी 16 भाग असे करून घेतलेले आहे आणि एक लिंबू बघा इथे मी तसंच ठेवलेलं आहे, कारण आता इथे मी लिंबाचा रससुद्धा काढून घेणार आहे. तर या सगळ्या लिंबाच्या फोडी मी त्याच कट करून घेतलेल्या मिरच्या भांड्यामध्ये घातले. आता लिंबाचा रस काढून घेते. तर जे एक लिंबू शिल्लक होतं त्याचा रस काढून घेतला. आणखी यासोबतच मी 3 लिंबाचा रससुद्धा यामध्ये पिळून घालते आहे. तर भरपूर लिंबाचा रस इथे आपल्याला वापरायचा आहे, त्यामुळे आपलं हे लोणचं छान रसरशीत होईल. तर बघा सगळे लिंबू इथे मी पिळून घेतले आहे. तर बघा भरपूर असा लिंबाचा रस यामध्ये तयार झाला. आता मसाल्यासाठी 2 चमचे मोहरी घेतली. आता इथे 1 चमचा सोप घेतला आहे, अर्धा चमचा मेथीदाणे घ्यायचे. तर खूप जास्त मसाले आपल्याला इथे लागणार नाही आणि हे मसाले देखील खूप जास्त भाजायचे नाही. तर मी हलकेसे तडतडेपर्यंत हे मसाले भाजून घेतलेले आहे आणि आता हे मसाले हलकेसे थंड करून घ्यायचे आहे. तर मसाले थंड झाले आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. तर बघा थोडेसे जाडसर असे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटून घेतलेले आहे आणि आता हे मसाले मी त्यामध्येच घालून घेतले. आता इथे मीठ घालते, 2 चमचे मीठ घातलं, अर्धा चमच हळद घालायची आणि छान हे चटपटीत असं लोणचं व्हावं यासाठी मी 2 चमचे यामध्ये तिखट घातलं. तर यामध्ये पाव चमचा हिंग घातला आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, सर्व छान एकजीव करून घ्यायचं, म्हणजे सगळा मसाला या मिरची आणि लिंबाला लागेल. आता बघा सगळं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि या मसाल्याला अजिबात तेलाची वगैरे गरज लागत नाही. हे लोणचं 3 ते 4 दिवस तुम्ही मुरू द्या, मग खायला अतिशय छान लागते आणि तुम्ही कुठल्याही बरणीमध्ये भरून ठेवा, भरपूर दिवस हे लोणचं टिकतं. सोबतच अगदी मस्त रसरशीत आणि चटपटीत असं आपलं हे लिंबू आणि मिरचीचं लोणचं तयार झालं. तर नक्की हे लोणचं याप्रमाणे ट्राय करा, नक्कीच तुम्हाला आवडेल याची आशा करते. तर बघा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, अगदी छान असं रसरशीत आपलं लिंबू मिरचीचं हे लोणचं तयार झालं आहे. तर आपला पहिला प्रकार हा तयार झाला, लिंबू आणि मिरचीचं लोणचं. तर नक्की हे लिंबू आणि हिरवी मिरचीचं लोणचं तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये ज़रूर सांगा. तुम्ही हे लोणचं फ्रीजमध्ये जर ठेवत असाल तर नक्कीच तुमचं हे 2 महिने अवश्य टिकेल आणि फ्रीज बाहेर ठेवत असाल तर 1 महिना टिकेल. तर आता दुसऱ्या प्रकारासाठी इथे मी हिरवी मिरची घेते. इथे देखील मी 125 ग्रॅम हिरवी मिरची घेते आहे आणि ही मिरची देखील आपल्याला 2 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. आता बघा ही मिरची मी धुवून घेतली आहे आणि अगदी कोरडी आपल्याला ही मिरची करून घ्यायची आहे. तर एका कॉटनच्या कपड्यावरती ही सगळी मिरची मी काढून घेतली आणि एकदम कोरडी करून घ्यायची. सगळी मिरची व्यवस्थित पुसून घ्यायची, पाण्याचा अंश याला अजिबात राहिला नाही पाहिजे. तर बघा सगळ्या मिरच्या मी इथे व्यवस्थित पुसून घेतल्या आणि याचे देठ काढून घेतलेले आहे. आता याला देखील मधनं कट करून घेते आहे. तर एका मिरचीचे 2 भाग मी असे करून घेते आहे आणि ही भरपूर तिखट अशी हिरवी मिरची आहे. तर तुम्ही बघू शकता भरपूर याला बिया आहे, म्हणजे अगदी तिखट अशी ही हिरवी मिरची मी लोणच्यासाठी घेतली आहे. त्यामुळे मग आपलं लोणचं खायला छान चटपटीत तर लागेल आणि या तिखट मिरचीमुळे लोणचं खायची चव देखील आणखीच छान येईल. तर बघा सगळ्या मिरच्या मी याचप्रमाणे मधनं कट करून घेते आहे. एक एक करून मी सगळ्या मिरच्यांना मधनं कट करून घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर एका मिरचीचे 4 भाग देखील करून घेऊ शकता. तर बघा सगळ्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहे. आता एका भांड्यामध्ये हे काढून घेतले आहे आणि आता इथे मसाला करते. ते 2 चमचे धने घेतले, 1 चमचा सोप घ्यायचे, 1 चमचा जिरं घ्यायचं, अर्धा चमचा मेथीदाणे घेतले आणि 2 चमचे इथे मी मोहरी घेतली आहे आणि एकदम लो फ्लेमवरती फक्त 1 मिनिटासाठी ही
सगळे मसाले भाजून घेते आहे। तर मसाले खूप जास्त भाजायचे नाही, हलकेसे गरम हे मसाले करून घेतले आणि हे मसाले भाजत असताना खूप छान सुगंध देखील यायला लागला आहे। तर बघा, हलकेसे हे मसाले तडतडायला लागले की मग आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे मसाले थंड करून घ्यायचे आहे। मसाले थंड झालेले आहे। आता मिक्सरमध्ये मी हे दळून घेते, तुम्ही हवे तर कुटून देखील घेऊ शकता, कारण मसाले खूप जास्त बारीक करायचे नाही। बघू शकता हलकेसे मी हे दरदरीत असे मी वाटून घेतलेले। आता हे मसाले त्या मिरचीमध्ये घालून घेते। आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आणि लोणचं खायला छान चटपटीतपणा यावा यासाठी 1 चमचा यामध्ये लाल तिखट घातलं, 1.5 चमचा यामध्ये मीठ घालते, पाव चमचा हळद घालायची। तिखटामुळे हे मिरचीचं लोणचं दिसायला देखील छान होईल आणि चव देखील छान येईल। आता इथे मी तेल घेत आहे, तर शेंगदाणा तेल इथे मी वापरत आहे। 2 मोठे चमचे मी ते तेल घेतलेलं आहे, किंवा तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। तर तेल छान धूर निघेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। आता हे तेल थंड होईपर्यंत या लोणच्यामध्ये मी 1 लिंबाचा रस पिळून घातला, त्यामुळे आपलं लोणचं खायला छान चटपटीत लागेल, थोडंसं आंबटपणा देखील यामध्ये मिक्स होईल। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला देखील आपला व्यवस्थित या मिरचीला लागला गेला पाहिजे आणि लिंबाचा रस देखील। तर सगळं व्यवस्थित इथे मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी थंड करून घेतलेलं तेल घातलं, जे तेल मी धूर निघेपर्यंत गरम करून घेतलं, ते हलकंसं थंड झालं की यामध्ये घालून घेतलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। तर इथे मी खूप जास्त तेलाचा वापर केलेला नाही, तुम्ही आवडीनुसार यामध्ये आणखी तेलाचं प्रमाण देखील वाढवू शकता। तर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। अगदी मस्त चटपटीत असं आपलं हे हिरव्या मिरचींचं लोणचं तयार झालं आहे। तर ह्या मिरचीच्या लोणच्याला अजिबात फ्रीजमध्ये ठेवायची देखील गरज लागत नाही, कारण हे मिरचीचं लोणचं असंच तुम्ही फ्रीज बाहेर ठेवू शकता। अगदी 6 महिन्यापर्यंत तुमचं हे हिरवी मिरचीचं लोणचं बाहेर टिकेल आणि ह्या मसाल्यामुळे या मिरच्या लोणच्याला खूप छान टेस्ट येते, कारण जेव्हा मी मसाले भाजत होते तेव्हाच खूप छान सुगंध दरवळायला लागला होता। तर कुठल्याही बरणीमध्ये तुम्ही हे लोणचं स्टोअर करू शकता, अगदी काचेच्या बरणीत किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये सुद्धा ठेवू शकता। तर मी बघा प्लास्टिकच्याच बरणीमध्ये ठेवलेलं आहे आणि रोज आपल्याला हे लोणचं खालीवरती करायचं आहे। तर नक्की याप्रमाणे तुम्ही हे दोन्ही आजचे मिरचीचे प्रकार करून पहा। तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जमेल तितकं शेअर सुद्धा